धन्यवाद. यानंतर मी या ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सारेजण जमलेलो आहेत यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित करतो माननीय आबासाहेब गरुड, माजी सैनिक, त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, हे आपल्या वतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. कोणाचं नाटक सामाडले बोलो भारत माता की. नाही, आवाजच नाही आवडेल. डायरेक्ट पाकिस्तान लोक आवाज जवळ पाहिजे तर आपण सैनिक ना कार्यक्रम लिहिले. भारत माता की, भारत माता की. महाराष्ट्राचे कुलभूषण, रयतेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. आज परिस्थिती अभावी जे 17 वर्ष 23 मराठा बटालियन मधनं जे आमचे म्हणजे आयरे साहेब आलेले आहेत, सतीश आयरे यांचा आज पुनर्जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी मनापासून जोरदार टाळ्या वाजा की त्यांना वाटायला पाहिजे खरोखर स्वागत झालं बुवा माझं. त्याच प्रसंगाभावी 17 वर्ष देश सेवा करून या खानदेश पुत्रांनी, या चाळीसगाव तालुक्याच्या पुत्रांनी आज जवळजवळ आयरे कुळाचा झेंडा त्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत लावलेला आहे. आणि आयरे कुटुंबाचं नाव त्यांनी फार मोठ्या ते टायगर हिल सोलोलिंग इतकं मोठं केलेलं आहे. आणि त्यांचेच बंधू, त्यांच्या बाजूला दीपक दादा 107 इंजिनियर मधून रिटायर होऊन आता सध्याचे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे. आणि अशी गावामधली राम श्यामची जोडी निश्चित रूपे मी सांगतो की भावाभावांचं असं प्रेम करावं. आणि त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही, कारण त्यांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आई आणि वडील आज मंचावर हजर आहेत. आणि तात्यासाहेब विकास देवरे माजी सैनिक, सैनिक सम्राट आमचे कॅप्टन पवार साहेब असतील, आमचे एकनाथ पवार साहेब, बाबासाहेब पाटील असतील, या माणसाने या तालुक्यासाठी, जळगाव जिल्ह्यासाठी 2-250 कार्यक्रम केले हो. पण एक बी सैनिकांनी आई वडिलांसाठी बग्गी लावली नाही. त्या मान्यवरांनी बग्गी लावली. खरोखर शोभण्यासारखा आणि बघण्यासारखा प्रसंग असतो. नाही तो हम दो हमारे दोन चालली जिप्सी पुढे. प्रसंग सत्यतेचा आहे आणि काहीतरी त्या परिवाराकडून शिकण्यासारखं आहे. नाही तर तात्यान जिप्सी लावायची बस आहे. त्यांनी बग्गी लावली. बग्गीमध्ये पहिले ते विठ्ठल रुक्माई आणि लक्ष्मी नारायणाचा जोडा बसवला आणि याच्यावरनं घराचं चित्त मत आणि नवरा बायकोंचं प्रेम कळतं. म्हणजे कुठे त्या माणसांना आवर घालणारा होम मिनिस्टरचं रिमोट कंट्रोल काही घेणं नाही. निश्चित रूपी फक्त व्याख्याने बोलतो मी. तर आम्ही 200 कार्यक्रम केले. तात्यासाहेब विकास देवरे असतील, आमचे आबासाहेब पाटील असतील, पी.ए. पाटील सर असतील, सर्वांनी गोविंदांना वाघ असतील, सर्वांनी कैलासदादा असेल, दिनेशदादा असतील, सर्व माजी सैनिकांनी बघितलेलं आहे. तर आई वडिलांसाठी विषय असतो. मान्यवर फक्त 5 मिनिटासाठी गाडीवर बसवता आणि जाऊ दे तुम्ही जत्रा जायचे आमले बसू दे वाजू दे. तर प्रसंगाभावी सत्यात नमन करतो या रामश्यामच्या जोडीला आणि त्यांच्या अर्धांगिनींना देखील की त्यांनी सासू सासऱ्यांची ही सेवा केली. पुढे देखील निश्चित रूपे करतील अशी आम्हाला इच्छा अपेक्षा आहे. आज प्रसंगाभावी सैन्यात जाणारा फक्त कोण असतो? तो शेतकऱ्याचा मुलगा असतो, गरीबाचा मुलगा असतो. तुम्ही मला सांगा, भारताचे मोठे मोठे उद्योजक, बिझनेसमॅन, टाटा, बाटा, वाटा, अदानी, अंबानी नाव मोठे आहेत. पण एखादा तरी मुलगा पोलीस मध्ये दाखवा, सैन्यात दाखवा की बुवा तो काहीतरी सेवा करतो. फक्त यांचं बॅनरबाजी असतं लाखो दिलो की धडकन. अरे लाखो दिलो की धडकन तो मंच पे आहे, या स्टेजवर आहे. त्या मातेला विचारा की दोघं जवान या भारतीय थलसेनेमध्ये 18-18, 20-20 वर्षे कसे करून आले असतील. 5 मिनिटं तुमचा मुलगा आणि मुलगी जर ट्युशनला गेली, लेट झाली तर आपण सैरा वैरा बघतो. दिदी गेली आली नाही, दादू गेला आला नाही. आणि 18 वर्षाच्या मातेने ज्या पोटाच्या गोळ्याला 9 महिने या पोटात बाळगलं आणि 18 वर्ष त्या भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवलं, तर धन्य ती माता. त्या मातेला देखील मी वंदन करतो. त्या मातेचा तुम्ही मान सन्मान केला पाहिजे, निश्चित रूपे सांगतो. आणि मी बोलता बोलता हेच बोललो की सैन्यात जाणारा फक्त शेतकऱ्याचा मुलगा असतो,
बाप त्या काळ्या मातीशी लढत असतो, एरे एरे पावसा म्हणत असतो. आणि माझा शेतकरी राजा मनाने सांगतो, आज देखील जेव्हा तो पेरेल, ते उगेल, ते गोळेल, काटेल, तेव्हा राष्ट्रपतीपर्यंत खाईल. आणि माझा सैनिक सीमेवर जेव्हा प्रहरी म्हणून उभा राहील, तेव्हा आपल्या घरात आपण आपल्या आरामात झोपू. तुम्हाला 26/11 सारखे काही प्रसंग माहिती आहेत. ते आरामखोर जर आपल्या घरात घुसू शकता, तर त्यांना गावापर्यंत गल्लीपर्यंत यायला टाइम नाही लागणार. पण हा तुमचा भाऊ, हा गरीबाचा मुलगा, हा शेतकऱ्याचा मुलगा, ये 56 इंच का सीना लेके प्रहरी बन के बाउंड्री पे खडा आहे. तर म्हणून जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा, रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा. शशीभाऊ साळुंखे जिल्हा परिषद सदस्य, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. सैनिकांच्या वतीने मी भाऊंचं बिलकुल मनापासून स्वागत करतो, आयरे कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो. तर प्रसंगाभावी माझं म्हणण्याचं कारण एकच आहे की सैनिक आणि शेतकरी, कालच आपल्या भारतीय स्वर्गीय पंतप्रधान आपले जय जवान जय किसान म्हणणारे आपले बिलकुल सैनिक सम्राट यांचा नारा आहे की जय जवान जय किसान. तर ह्या प्रसंगाला सामोरे जाणं फक्त शेतकऱ्याचं सैनिकाचं काम आहे. 2 ते 3 वर्ष या भारत मातेवर कोविडचं साम्राज्य होतं. फक्त 2 घटक असे होते की त्यांना कुठलाही काही कोविड आणि कुठलाही काही आधार नव्हता. माझे सैनिक आणि माझा शेतकरी. माझा शेतकरी हा शेतीशी लढत होता आणि माझा सैनिक प्रहरी म्हणून उभा होता. अशी सैनिकाची भूमिका आहे. आलेले सर्व मान्यवर यांना माहिती आहे, सैन्यात जाणारा शेतकऱ्याचा मुलगा असतो. आणि प्रसंगाभावी त्या सैनिकामागे जर खंबीर साथ असेल, त्या पत्नीची असते, पत्नीची साथ असते. तुम्ही सांगा, तुम्ही आता आपण या कॉलनीत राहतोय, सर्वच काही सैनिक राहत नाही. तलाठी आप्पा असतील, ग्रामसेवक आप्पा असतील किंवा शिक्षक बंधू असतील, ते सायंकाळी आपल्या मुलाला घेऊन दाबेली खायला जाता, शॉपिंगला जाता. ही माता फक्त काळे निर्णय बघून जगत असते की प्रभूंनी सांगितलंय की एप्रिलमध्ये येऊ, मार्चमध्ये येऊ, सुट्टी भेटत नाही. प्रसंगाभावी मोबाईलला रेंज नसते आणि त्या माताला फक्त काल निर्णय बघून जगावं लागतं. आणि ती माता चांगल्या घराची मुलगी, 12वी पास, ग्रॅज्युएशन, फौजीला बायको चांगली पाहिजे, सुंदर पाहिजे, शिकलेली पाहिजे. हा फौजीचा पण प्रोटोकॉल राहतो, मी फौजमाश आहे. तर त्या मातेला सर्वात प्रथम आपल्या परिवाराचं बलिदान करावं लागतं, त्या परिवारात नातं जोडावं लागतं आणि ते कॅलेंडर बघून जगावं लागतं. 4-4, 5-5 महिने सुट्टी भेटत नाही. म्हणून त्या मातेसाठी माझं वंदन असेल. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं करकर खांदेची मदर. म्हणून त्या मातांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा. आणि त्या माताचे आई वडील की कुठे कुठे कुठल्या भागात जा तुम्ही, सैनिकाला पोरगी देण्यासाठी सुद्धा मागचा पुढचा विचार करता. यानंच रावा खाऊन करणे, यानं त्याचा काय करणे म्हणून पोरकत काय जेवण. त्याचे धन्य ते माता पिता की या 56 इंच्या छातीवर दगड ठेवून, सैनिकाच्या हातात त्या रेशमाच्या गांठी बांधून आणि त्या सैनिकाशी लग्न जोडून त्या सैनिकाचं ते उदयनिर्वाह आणि भविष्य उज्ज्वल करतात. अशा त्या माता आज मंचावर आहेत. म्हणून त्यांच्या सासू सासऱ्यांना देखील मी वंदन करतो. परिस्थिती अभावी सैनिकाची भूमिका इतकी खंतड आहे. गुलमार्गला मी 2007 साली असताना सर्वात जास्त भारताचा बर्फ पडण्याचं ठिकाण गुलमार्ग, सोनामार्ग, इथे बर्फ पडतो, टावर नसतं. आणि आपल्याला वाटतं माझी मुलं कशी असतील, माझी पत्नी कशी असेल, मन दादू शायमा गया होई का. इकडे होळी असते, दिवाळी असते, आपला सण साजरा होतो. पण सैनिकाच्या भूमिकेत फक्त काय असतं, ते शासकीय जेवण, ती वर्दी आणि पुढे दुश्मन वर नाही मपात. हा सैनिक असतो. तर आम्ही तिथे असताना टावर नव्हतं, पोस्ट असतं. मी आर्टिलरी ग्रुपमध्ये होतो, आमच्या पुढे इन्फंट्री होती. पण आमच्या टावर, तिथं टावर नसल्याने एक ATM होतं. ATM मधलं फक्त 100 रुपये काढायचो, म्हणजे माझ्या पत्नीला मेसेज यायचा की आज प्रभू जिवंत आहेत. तर असे देखील सैनिकाची काही कथा आहेत. मी काही नेता, अभिनेता किंवा काही राजकीय माणूस नाही. एक सैनिकाची आगोदेखी घडलेल्या घटना तुमच्या समोर मांडत आहे की सैनिकाचं जे प्रणय असतं ना, ते फार फार डेंजर असतं. तुम्ही 4 दिवस फक्त परिवार सोडून दूर राहून बघा. पण सैनिक इतका विचित्र आहे, त्याच्या खिशामध्ये बटव्यामध्ये आई वडील, मुलं बाळ आणि पत्नीचा फोटो असतो. ज्या दिवशी खूप आठवण आली ना, खूप फोटो बघून रडून घेतो. पण तुमच्या माझ्या समोरच्या समोर रडू सुद्धा शकत नाही. जर रडला तर तुमच्यासारखा सांगतो, या नोकरीकरण जीव वरील आहे बरं. असे प्रसंग असतात. रडू येतं पण रडता येत नाही. रडायचं असलं तर बाथरूम शिवाय सारा नाही. आणि त्या बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारून घ्यावं लागतं की नको मला रडणं ठीक नाही. मी देशाचा रक्षक आहे, हजारो जनतेचं लक्ष माझ्याकडे आहे आणि मी या देशाचा रक्षक म्हणून जगलो पाहिजे. फक्त हे कोण करू शकतं? या शेतकऱ्याचा मुलगा करू शकतो, शेतकऱ्याचा पुत्र करू शकतो.
मोठे मोठे नेते सांगतात कि सैनिक मेरा परिवार है, सैनिकों की जिंदगी साधू संतों से कम नहीं है, असे मोठे मोठे पार्लमेंट मध्ये मोठे मोठे भाषणं देतात. पण आज देखील मी आत्ताच मागच्या वर्षी गेलो होतो जंतर मंतरला 1 रँक 1 पेन्शनसाठी. तर अक्षरशः माझ्या वडिलांच्या वयाचे लोक तिथं आज या न्याय हक्कासाठी या सरकारसमोर भीक मागताय. अशी परिस्थिती या सैनिकांची आहे. आणि सैनिक मेरा परिवार है मोठ्या शब्दात सांगतात मोदी की सैनिक मेरा परिवार है, इनकी जिंदगी साधू संतों से कम नहीं है. आणि त्या मोदी साहेबांना काय ते जंतर मंतरवरचे लोक दिसत नाही का, सैनिक दिसत नाही का? अक्षरशः बाबाच्या वयाची लोक ज्यांचं 80 वर्ष वय झालेलं आहे, 80 वर्षाचे हरियाणा पंजाबचे लोक. माझं युट्यूब चॅनल आहे आबासाहेब गरुड, तिथे तुम्ही चेक करा. म्हणजे हा फक्त थापाड्या बोलून चालला का, सत्यता काय? अहो अक्षरशः त्या लोकांमध्ये काठी टेकून उभं राहत आहे, ते जंतर मंतरवर भीक मागताय. कशाची? 1 रँक 1 पेन्शन. तर अशी प्रसंग अभावी आहेत फक्त. आणि प्रसंग अभावी जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने या भारतावर 200 वर्ष राज्य केलं, देश आजाद झाल्यानंतर पुलवामामध्ये लेथपुरामध्ये 45 जवान शहीद झाले. कोणाचा हात कोणाला होता, कोणाचा पाय कोणाला होता. आणि शहीद होणाऱ्यांचं वय फक्त 35च्या आत होतं. सेंटरी जोर पोलीसचे जवान, कोणाचा हात कोणाला होता, कोणाचा पाय कोणाला होता, त्या लेथपुरामध्ये झालं. यांनी मोठ्या मोठ्या पार्लमेंटमध्ये घोषणा केल्या. कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेला, कोणाचा बाप गेला. या मीडियाने फक्त 4 दिवस दाखवलं बस की इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा, इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा. नंतर ते व्यर्थ गेलं का काय झालं त्या ईश्वराला माहिती. तो हमला झाला की करून आला की घडवण्यात आला, हा सुद्धा आम्हाला आशंका आहे. निश्चित रूपी माझे गुरुवर प्रेरणास्थान आज सुभेदार मेजर ऑर्डिनरी कॅप्टन एकनाथ पवार साहेब आहे. सिंधी गावाचे आत्ताच रिटायर्ड झाले. किंवा सैनिक सम्राट विकास तात्या असतील, गोविंदांना असतील. या विषयाची चर्चा कुठल्याही राजनेत्याने केली नाही. तो विषय पार्लमेंटमध्ये मांडला नाही. त्या 45 परिवारांचं काय झालं त्या देवाला माहिती. तर माझी हीच विनंती आहे, आर्मीमध्ये सैनिकांमध्ये राजकारण नसतं पण आर्मीवर राजकारण केलं जातं. निश्चित रूपे आम्हाला 2014 ते 2024च्या ड्युरेशन मध्ये कळालं. बापू साहेब लक्ष द्या तुम्ही, सैनिकांच्या प्रती काय होतं. आणि शासनाचा GR आहे की सैनिकांची घरपट्टी माफ आहे, तरी त्या तलाठी आप्पा ग्रामसेवक आप्पाकडे 4 चक्रा मारावा लागतात. आप्पाही मन माफ कर द्या, आप्पाही मन माफ कर. आणि तो सैनिक भीक नाही मागत आहे, तर त्या सैनिकाचा आत्मसन्मान तो आहे, त्या शासनाने दिलेला GR तो आहे. त्याच्यामुळे माझी एक वंदना आहे, जर तुम्ही GR दिलेला आहे ना, आज आमचे पाहुणे संजय सोनवणे साहेब इथे उभे राहा पाहुणे. म्हणजे या माणसाची 1 लाख घरपट्टी आली होती. नमस्कार करा सर्वांना. 1 लाख घरपट्टी माफ केली आता शिवसाहेबांना भेटून. असे प्रसंग आहेत. आता या माणसाची 1 लाख घरपट्टी म्हणजे काय खानदेश ऑइल मिल चालतंय का? आज त्या माणसाची 1 लाख घरपट्टी माफ केली. MLI ग्रुपमधनं रिटायर्ड आहेत, मॉस्कोमध्ये जॉब करतायत, हिरापूर रोडला राहतात. 1 लाख रुपये घरपट्टी. किती पाहुणे किती होती? मोठ्याने बोला. या माणसाची आत्ताला आम्ही माफ केली शिवसाहेबांना भेटून. हे आमच्या सैनिकांसाठी काम आहे. सैनिक सम्राट तुम्हाला माहिती पाहिजे, कारगिलच्या अगोदर जर आमचे सैनिक शहीद झाले तर त्या सैनिकांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांच्या बटालियनच्या आवारातच करून दिला जायचा. तो बटालियनच्या आवारात त्याच्यामुळे करून द्यायला जायचा की तसं कुठे तारतूतच नव्हतं. आणि त्या जवानाच्या घरी फक्त फोटो आणि त्याचा पक्ष आणि त्याची वर्दी यायची आई वडिलांपर्यंत, पत्नीपर्यंत. या संविधानमध्ये असेल किंवा भारताच्या राज्यघटनेत असेल किंवा सैनिकांच्या प्रोटोकॉल मध्ये असेल, तारतूस करणारे ते अटल बिहारी वाजपेयी, मी वंदन करतो त्यांना. त्या पक्षपाताकडे जात नाही, फक्त त्या देव माणसाकडे बघून हे बोलावं असं वाटतं की त्या माणसाने याच्यात तारतूत केली. आणि 99 नंतर मेरा जवान जिस जगह भी शहीद होगा चाहे वो कितनी भी आपत्तिजनक स्थिति हो, उस स्थिति से मातृभूमि में उसका शान शौकत से अंतिम संस्कार किया जाएगा, सलामी दी जाएगी, तिरंगा दिया जाएगा और उसके परिवार को पूरा बेनिफिट दिया जाएगा. जेव्हा अटलजी संसद मध्ये बोलायचे तर बोलताना सुरुवातीलाच म्हणायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की धरती है, वंदन की धरती है. यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो इस भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचा प्रसंग हा खूप वाईट आहे. आणि त्यांनी जे आमच्यासाठी केलेला आहे, पदोपदी जिथे कार्यक्रम असेल आम्ही देवरूपी त्या देव माणसाचं नाव का घेऊ की ते सैनिकासाठी जगले.
सैनिकासाठी तारतूद केली. तर अशा वीर योद्धाला वंदन करावं लागेल. आज जवळजवळ आमचे दत्तू पाटील असतील, ते देखील इथे आलेले आहेत. सर्वांच्या साक्षीने मी सांगतो की सैनिकी एकत्रीकरण येणं फार गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. निश्चित रूपी मी तुम्हाला सांगतो, आज बऱ्याच ठिकाणी बघतो मी की सैनिकावर हमला, त्याच्या परिवारावर हमला का, की तो 18-20 वर्ष बाहेर काढून येतो आणि ह्या इकडच्या भूभूमीचं जनता जनार्दन मधलं नॉलेज कमी असल्या कारणाने तो त्याच्या डिसिप्लिन मध्ये वागायला जातो आणि कुठेतरी मार खातो. या प्रसंगाचा विषय असतो. त्यामुळे सैनिक संस्था या एकत्र येणं जरुरी आहे. ते वादविवादासाठी नको किंवा कुठल्या राजकारणासाठी नको. संघटन ज्याचं मजबूत त्याला फार मोठी इज्जत असते. म्हणून मी सांगताना एक दृष्टांत सांगतो. एकदा एक फार मोठं घनदाट जंगल असतं. त्या जंगलामध्ये विजा कडकडत असतात, पाऊस पडत असतो आणि एक शिकारी शिकारीच्या शोधात झाडावर बसलेला असतो. की तो विचार करतो की माझ्या घरात, माझ्या झोपडीत माझे मुलं भुके आहेत की मला कुठल्याही परिस्थितीत शिकार करून घरी घेऊन जावा लागेल. तो त्या पद्धतीने धनुष्यबाण घेऊन त्या झाडावर बसलेला असतो आणि अचानक 4 कावळीटांना आपल्या घरट्यामध्ये ठेवून एक हिरण त्या मुलांना अन्न पाणी चारा घेण्यासाठी आलेले असते. हरण सुद्धा आपल्या मुलांना भुके असलेल्यामुळे ते अन्न पाणी घ्यायला येते आणि अचानक या शिकाऱ्याला ती हरण दिसते. तो शिकारी आपल्या धनुष्यबाणातनं बाण काढतो, त्या हरणीला मानतो. तो जसा बाण जातो त्या हरणीच्या मागच्या पायाला लागतो. ती हरण एंजोड होते, म्हणजे जखमी होते आणि ती हरण त्या तोंडात चारा घेऊन, तो लागलेला बाण घेऊन त्या पिल्लांपर्यंत जाते आणि त्या पिल्लांना चारा देते आणि तिच्या प्रत्येक ठिकाणी थेंब थेंब रक्ताचे पडलेले असतात. मग तो शिकारी ते रक्ताचे थेंब शोधत शोधत तिच्या गुफेपर्यंत जातो. मग ते हरण त्या शिकाऱ्याला सांगते की दादा, मला फसवलं कोणीच नाही, मला फसवलं असेल तर माझ्या रक्ताने मला फसवलं, कारण तू माझे रक्ताचे थेंब बघत बघत इथपर्यंत आला. आज माझं रक्त जरी ते सांडलं नसतं तर तू इथपर्यंत आला नसता. म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश असा आहे, तुमचा आघात करणारे दुसरे कोणी नाही, तुमचे जवळचेच असतात. फक्त त्यांना ओळखा आणि त्यांना ओळखून तुम्ही तुमच्या जीवनचर्याची सुरुवात करा, ही माझी विनंती असेल. सैनिकाची भूमिका एकदम निष्ठावंत असते. सैनिक हा इमानदार प्राणी असतो, कारण त्याच्या 18-20 वर्षामध्ये त्याला कुठून कुठून भरून दिलं जातं की तुम्ही देशाचे रक्षक आहात, तुमच्या हातून कुठलंही विपरीत घडलं नको पाहिजे, अशी ही सैनिकाची भूमिका आहे. आपल्या काही संस्था, जय जवान ग्रुप चाळीसगाव यांच्या वतीने देखील मी साहेबांना त्रिवार वंदन करतो. त्रिदल सेना चाळीसगाव यांच्या वतीने देखील मी त्रिवार वंदन करतो. रयत सेना चाळीसगाव यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो. खानदेश रक्षक ग्रुप चाळीसगाव यांच्या वतीने देखील त्रिवार वंदन करतो. महाराष्ट्र रक्षक ग्रुप भडगाव चाळीसगाव यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो. जय हिंद सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य, जय हिंद कॅरियर अकॅडमी चाळीसगाव यांच्या वतीने मी वंदन करतो. तमाम माझी सैनिक संघटना व वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमी यांच्या वतीने देखील मी साहेबांना वंदन करतो. साहेबांनी जशी देश सेवा केली तशी समाज सेवा करावी. आणि निश्चित रूपी सांगतो, आपले दीपक दादांचं खूप प्रेम आहे भावावर, कारण या प्रोग्रामच्या संदर्भात साहेबांचा आमचा 1 महिन्यापासून संपर्क चालू आहे की आबासाहेब, तात्यासाहेब, हा प्रोग्राम कसा होईल, कसा केला पाहिजे. नाही तर भावाच्या प्रोग्रामला भाऊ हजर राहत नाही हो, इतकी परिस्थिती व्हायची. का, कशासाठी, का आणि कशासाठी परिस्थिती अभावी. मी सांगतो हा वैर खार कशाला, तर प्रेम आणि मातृतुल्य पितृतुल्य आज त्यांच्या मंचावर हजर आहेत. त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखे काहीतरी आहे. तुम्ही 60 एकर जमीन कमवा, त्याला महत्व नाही, फक्त एक मुलगा आर्मीत पाठवा. बस एक मुलगा जर तुम्ही आर्मीत पाठवला ना, 100 एकरच्या मालकपेक्षा तुम्ही जास्त. आणि कार्यक्रमाला बरेच नवयुवक आलेले आहेत. त्या नवयुवकांना माझी विनंती आहे, कारण देशाला तुमची गरज आहे, देशाला तुमची गरज आहे, कारण आपण या देशासाठी काहीतरी लागतो. सावरकर सांगतात, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो, त्या देशाचं आपण लेणं आहोत. आपण फक्त मोबाईल घेतो, अँड्रॉइड सेट, त्याच्यावर पाकिस्तान, गुलमार्ग, सोनामार्ग, चायना बघतो. पण तुम्ही एक वेळा भुसावळ सोडून बघा, माणुसकी नावाची चीज खतम होते. महाराष्ट्रात आपल्या शिवरायांच्या स्वराज्यात जी एक दुसऱ्यांबद्दल माणुसकी आहे ती एमपी लागल्यानंतर खतम होते. आणि आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. महाराष्ट्र सारखा सुखी संपन्न देश कोणताच नाही. महाराष्ट्रातला जो बी विषय असेल अगदी निपुणतेने खूप चांगला आहे. नाही तर UP बिहार सारख्या राज्यात तुम्ही मला सांगा, 50 रुपयासाठी सुद्धा मर्डर झालेले आम्ही पाहिलेले. आणि त्या गावांमध्ये
इलेक्ट्रिक नसताना 1300 पैकी 1400 पैकी हजार मुलं IAS IPS बनतात, कारण त्या मुलांना गुरु गायडन्स आपण करतो. त्यांचे वडील थोर जे पुढे गेलेले आहेत त्या परिवाराला सांभाळून घेतात. म्हणून माझी विनंती आहे दोघं भावांना, आपण आपल्या ह्या घटकासाठी, या समाजासाठी कुठेतरी कामी यावं. आणि निश्चित रूपी तुमच्या हातून रिटायरमेंट नंतर 2 जरी या गरीब समाजाची मुलं लागली तरी निश्चित तुमचं फार मोठं अजून नाव होईल, अशी मी परत आपल्या चरणी प्रार्थना करतो. का की तुमच्याकडे तो अनुभव आहे. ते अनुभवाचे बोल जर तुम्ही मुलांना दिले, नुसतं फोन करून सांगितलं की दादू तू ह्या परीक्षेला तू फॉर्म टाक, ही टॉप सिलेक्शनची परीक्षा आहे, SSBची आहे, तुला ह्या लाईनीने अभ्यास करावा लागेल, ह्या मार्गाने जावं लागेल, निश्चित रूपी त्या मुलांना यश येईल. कारण आपल्या मुलांना गायडन्स नसतं. आणि खानदेश पुत्र जर म्हटलं जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल एवढं सामर्थ्य असतं, पण त्या मुलांना आकार उकार देणारा कोणी नसतो. म्हणून मी वंदन करतो साहेबांना की परिस्थिती अभावी मुलांची, आपण जे नवीन मुलं असतील, कॉलनीतले असतील, खेडी खेडगावचा जावई आहे मी, खेडीचा जावई आहे, आमचं गाव तरवाडी पेठ आहे. निश्चित रूपी सांगतो, आमचा प्रसंग मागे खेडीचा किरण पाटील साहेब विहिरीत पडून वारले, BSFचे जवान, माझे गुरुवर्य सैनिक सम्राट तात्यासाहेब असतील, गोविंदांना असतील, त्या व्यक्तीला पूर्ण तिरंगा लागला, सलामी लागली, पोलिसांची गाड होती. आमदार साहेबांनी शब्द दिलाय पुतळ्याचा, पुढे बघू काय भविष्यात होतं. आमचं तर काम त्या जवानाबद्दल लढा देणं. जवानाची आम्हाला 2 दिवसानंतर बॉडी सापडली, आम्हाला माहिती परिस्थिती काय होती, तरी जवानला शाने शौकतने सलामी देऊन तिरंगा चढवून त्या जवानाचा अंत्यविधी त्या खेडी गावात झाला. किरण पाटील, बरेचसे मान्यवर तिथे हजर देखील असतील. तिथे आम्हाला सर्व पोलीस प्रशासनाने देखील मोठी मदत केली आणि त्या जवानाला जसा त्याचा प्रसंग होता त्याच्या विपरीत जाऊन न्याय भेटला. आणि तो एक परिवार आज खेडीमध्ये असेल किंवा चाळीसगावला राहत असतील, त्यांना संपूर्ण आम्ही न्याय भेटून दिला. असा सैनिकाचा प्रसंग असतो. आज आयोजकांनी बोलवलं, 2 शब्द बोलण्याचा मोका दिला. आलेले माझ्या माता भगिनी, माझी एवढी विनंती असेल, जर कोणाचा मुलगा फौजमध्ये असेल फक्त त्या सुनबाईला सांभाळून घ्या. तुम्ही सुनबाई खुश तर पोरगा खुश. कारण संध्याकाळी मॅडमशी बोलताना जर त्याला एवढीच इंटिमेशन कळाली की तुम्ही खुश राहा, मी इकडे आई मला खूप जीव लावते, तर त्या माईला सांभाळून घ्या. कारण निश्चित रूपी त्यांची जेव्हा पेन्शन व्यवस्था राहील ते तेव्हा तुम्हाला सांभाळून घेतील. आज तुमच्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे. तर निश्चित रूपी बोलण्यासाठी खूप काही आहे. आलेले सर्व मान्यवर, माझे गुरुवर्य, प्रेरणास्थान आणि आलेले सर्व सैनिक सम्राट यांच्या समोर सांगतो की सैनिकांमध्ये जातपात धर्म कुठलाही नसतो. माणुसकी फक्त जात असते, तिला आम्ही घेऊन चालणारे लोक आहोत. चाळीसगाव तालुक्यासाठी, सैनिकांसाठी, सैनिकांच्या परिवारासाठी जिथे कुठे अन्याय होत असेल मग आम्हाला कोणाची गरज नाही. मग ते आम्हाला काय करायचं ते आम्ही आमचं डिसिजन घेऊ शकतो. पण प्रसंगाभावी जिथे अन्याय होत असेल तिथे, तो परिवार असो किंवा आमचा सैनिक असो, निश्चित रूपी जाणतो जिथे कमी तिथे आम्ही, हा आमचा पहिल्यापासून नारा आहे. आता चाळीसगाव नगरीचं उपोषण करते दिलीप पाटील साहेब, मराठा योद्धा, आज इथे मंचावर आहेत. ह्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांबद्दल विषय उचलले की छत्रपती शिवरायांचं काम पूर्ण झालं पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याला कुठेतरी तडा गेला आहे, त्या तड्याचं व्यवस्थितीकरण झालं पाहिजे. निश्चित रूपी एवढा जो खर्च लागलेला आहे 55-56 कोटी, त्या पैशांचं व्यवस्थित झालं पाहिजे. 55-56 कोटी का 55 लाख असं काहीतरी आहे. 2.5 कोटी त्यांचा कुठलाही लेखी स्वरूपात विषय नाही. हे सर्व राजकारण म्हणावं का जजकारण म्हणावं का भ्रष्टाचार म्हणावा ते देवाला माहिती. तर प्रसंगाभावी आज ते मंचावर आहेत, त्यांनी सैनिकांची सर्वांसाठी आज टाइम दिला. निश्चित रूपी तुम्ही देखील सैनिक सम्राट आहात, टाइम काढून आलात. निश्चित रूपी आपण याच्या पुढे देखील यावं आणि सत्याला साथ, अन्यायाला घरी जाऊन तुम्ही लात मारा, आम्ही सैनिक तुमच्या सोबत आहोत. फक्त सत्यासाठी. दिलीप दादा आज मंचावर, आज बघा तुम्ही बघा, दोघं भाऊ आणि साहेबांची परिस्थिती मला स्वराज्य मोबाईल यांनी सांगितली. खूप गरिबीतनं दिवस काढले, गरिबीतनं वसा जपली, आई वडिलांनी परिस्थिती सावरली. आज दोघं भाऊ तुम्ही 5 लाख रुपये द्या, कोणी पाठवा, कोणाला वर्दी घाला, कोणाला वर्दी भेटणार नाही. आज दोघं भावांनी वर्दी आर्मीची घातली, एकाने पोलीसची घातलेली, आता दुसरे लवकरच पोलीस होतील. मी शब्द देतो, मंचावर साहेबांना मुबारक देतो आणि निश्चित रूपी त्यांना यश येईल. त्यांना कुठेच कमी पडणार नाही. ज्यांचे आई वडील सोबत आहेत, लक्ष्मीनारायणाचा जोडा ज्यांच्या सोबत आहे ना, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. आणि सैनिकाची भूमिका इतकी विचित्र असते. कधी कधी तर आई वडील जर काही झालं, ऑफ झाले, तर त्या काश्मीरला जर जवान पोस्टिंग असला, लेह लद्दाखला असला, गलवान घाटीमध्ये असला, तर तो 3ऱ्या दिवशी घरी येतो.
आई वडिलांचा अंत्यविधी सुद्धा सापडत नाही. तर असे जवान आहेत आपल्या तालुक्यात आहेत, घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे सैनिकांचं बलिदान हे फार मोठं असतं. आपल्याला वाटतं सैनिक सुट्टीवर येस याला गच्ची पेमेंट आहे 9,10 रुपये. हा का कशासाठी? का की त्या माणसाला मानसिक त्याग एवढा आहे. या जनता जनार्दन पासनं, या नात्या गोत्यापासनं, या होळी दिवाळीपासनं दूर ठेवलेला आहे. मनस्त्याग सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही मला सांगा असं एकच डिपार्टमेंट आहे की त्या डिपार्टमेंटमध्ये या गोष्टी लागू आहे? कारण त्यांनी बी काहीतरी विचार केला असेल ना की या व्यक्तीवर एवढा मोठा प्रसंग आहे, डोक्यावर प्रसंग आहे, यांनी बाकी विचार न करू नये, आपली निपुणतेने नोकरी करावी 24 वर्ष किंवा 22 वर्ष किंवा 20 वर्ष. त्यामुळे त्यांनी तिथे काहीतरी विराम देऊन ते अल्कोहोल दिलेलं आहे. पण मग असो, सर्व सैनिक सारखे नसतात. जे पेत असतील त्यांनाही माझी विनंती आहे की सर्वप्रथम आपली इज्जत प्रत्येक गावोगावी, खेडोपाडी राजकीय मान्यवर असतील ते करतात, फक्त तो इज्जत घेणारा सैनिक पाहिजे. मी सांगतो, तात्यासाहेब विकास देवरे माझे मोठे बंधू आहेत. तात्यासाहेब उभे राहा, सर्वांना नमस्कार करा. या व्यक्तीने 2017 पासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. मी ज्यावेळेस 2017 मध्ये रिटायर झालो ना, फक्त बायकोला फोन केला, म्हणतो बालगी भाकर बनाई ठेवून मी उतरलो म्हणतो स्टेशनवर. मी माझ्या सुटकेस उचलल्या, रिक्षा केली, घरी गेलो. आज माझे मान्यवर पी ए पाटील आहेत, पुरुषोत्तम पाटील भांबरे, यांना विचारा आम्ही हा प्रसंग का चालू केलेला आहे. आज या नवीन मुलांना काही जे कार्यक्रमाला आहे त्यांना वाटेल मी जाऊ रिटायर होतो, मन मायले, मन माय बापले, मन बायकोले असं फिरावतील रवो, म्हणजे मला एवढा मान सन्मान भेटील. या अर्थाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. याचा अर्थ, हा उपक्रम कुठलेही आबासाहेब, दादासाहेब, तात्यासाहेब कोण असतील नसतील, कोणाचा आमच्या काही घेण्या देण्याशी डोक्यावर हात नाही. पण आम्ही ज्यांना मानतो त्यांना मानतो. प्रसंग अभावी काही असो, निश्चित रूपी राजकीय क्षेत्रात आहे, मान्य करतो. पण हा कार्यक्रम सैनिकाचा आहे, याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही कुठलाही सिंबॉल त्याला देत नाही. जो आला तो आमचा, नाही आला त्याची मर्जी. पण सैनिक हितासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मग त्या सैनिक परिवाराचा कुठलाही विषय असो, त्या नवरा बायकोने भानगडी असोत किंवा मग त्याला रिटायरमेंट असो किंवा तालुक्यात काही विषय असो. आता थोड्या वेळापूर्वी दुःखद घटना पाचोऱ्याची माहिती पडली आहे. गाळण गावाचे सुपुत्र आमचे शिंपी समाजाचे होते, तर ते दिल्लीला, नोएडा येथे शहीद झालेले आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी होईल. आता जेवढाच मेसेज झालेला आहे, त्यांना देखील मी सर्वांच्या वतीने, आलेले मान्यवर पंचकृषीतले यांच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करतो. त्यांचा आत्मा कुठे असेल, आपण चाळीसगाव नगरीचे सर्व मान्यवर, आजी माजी सैनिक, सैनिक सम्राट यांच्या वतीने भाऊला वंदन करतो. बाकी त्यांच्या आत्म्यात जिथं आपल्या जागा होती, सैन्यामध्ये होती, तशी ईश्वर चरणी मिळो असं वंदन करतो. व आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याचा मोका दिला, मी त्यांचा ऋणी राहील. आणि निश्चित रूपी दोघं भावांचं साम्राज्य अजून वाढेल, अजून मोठे होतील, असं मी सर्वांच्या वतीने त्यांना नतमस्तक वंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.